नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट। दरवर्षीप्रमाणे यंदाही मी तुमच्यासोबत गणपती डेकोरेशनच्या आयडिया शेअर करतेय आणि आजची आपली दुसरी आयडिया आहे। मागच्या वर्षी मला एक रिक्वेस्ट आलेली की गणपती बाप्पा झोक्यावर बसलेत असं काहीतरी डेकोरेशनची आयडिया आम्हाला दाखवशील, तर तीच आयडिया आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला मग व्हिडिओ पटकन सुरू करूया। मागच्या वर्षी आपण PVC पाईप्स वापरून गणपती डेकोरेशन कसं करू शकतो या रिलेटेड 3-4 आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या आणि त्या आयडियाज तुम्हाला खूप आवडल्या। तुमच्या कमेंट्सवरनं मला ते समजत होतं। गेले काही वर्ष मी तुमच्यासोबत गणपती डेकोरेशनच्या आयडियाज शेअर करते। जवळजवळ 15 पेक्षा जास्त आयडियाज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। तुम्हाला जर या आयडियाज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती सेपरेट गणपती डेकोरेशनची एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील। मी तुम्हाला स्क्रीनवरती आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि त्याचे साइजेस काय असणार आहेत ते सर्व डिटेल्स दिलेले आहेत। स्टेप 1, या गणपती डेकोरेशनसाठी आपण एक झाड बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे असे हे प्लायवूडचे 3 पीसेस घेतलेले आहेत। झाडाचा खालचा भाग बनवण्यासाठी म्हणजेच बेस बनवण्यासाठी इथे आपण एक प्लायवूडचा रेक्टँग्युलर शेपचा पीस घेतलेला आहे आणि अशा 2 उभ्या पट्ट्या। तर हा जो खालचा पीस आहे तो साधारण 40 बाय 20 इंचाचा आहे आणि या ज्या पट्ट्या आहेत त्या साधारण 80 इंच 70 इंच अशा आहेत। त्यानंतर इथे मी हे मोठ्या साईजचे असे खिळे घेतलेले आहेत। या खिळ्यांच्या साहाय्याने मी असं हे एक बेस बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला झाडांच्या फांद्या बनवायच्या आहेत। तर फांद्या बनवण्यासाठी मी इथे एक जाड तार वापरलेली आहे। 2 mm किंवा 3 mm ची तार तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानात मिळेल। तर ही तार मी अशा प्रकारे प्लायवूडला गुंडाळून घेऊन त्याच्या फांद्या बनवलेल्या आहेत। अशा प्रकारे आपलं झाडाचं बेसिक स्ट्रक्चर रेडी झालंय। आता पाहूयात पुढची स्टेप। स्टेप नंबर 2, सर्वात आधी आपण झाडाचं खोड बनवणार आहोत। खोडाचा भाग जरा फुगीर असतो, तर तो येण्यासाठी मी इथे एक पुठ्ठा घेतलेला आहे आणि त्याला असा गोलाकार शेप देऊन घेतला आणि तो खालच्या बेसला बांधून घेतला। त्यानंतर न्यूजपेपर घेतले आणि त्याच्या अशा घड्या बनवल्या। आता हे न्यूजपेपर या बेसला एक एक करून गुंडाळत जायचं। तर हे न्यूजपेपर एकमेकांना चिटकून राहावेत म्हणून इथे मी मास्किंग टेप किंवा पेपर टेपचा वापर केलेला आहे। अशाच प्रकारे हळूहळू आपल्या झाडाचं खोड आणि फांद्या तयार होतील। आता पाहूयात स्टेप नंबर 3। आपण जे पेपर पासून बनवलेलं खोड आहे, फांद्या आहेत, त्याला चांगलं टेक्स्चर येण्यासाठी आपण टिश्यू पेपर इथे वापरणार आहोत। तर हे टिश्यू पेपर या पेपरला चिटकवण्यासाठी आपण फेविकॉल आणि पाण्याचं एक मिक्सचर बनवणार आहोत आणि ते मिक्सचर वापरून आपण टिश्यू पेपर संपूर्ण झाडाला चिटकवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं संपूर्ण झाड टिश्यू पेपरने कव्हर करायचं आणि हे सुकण्यासाठी आपण 7 ते 8 तास बाजूला ठेवून द्यायचं। आता पाहूयात पुढची स्टेप। स्टेप नंबर 4, टिश्यू पेपर लावलेला भाग संपूर्ण इथे वाळलेला आहे आणि आपल्याला एक छानसं टेक्स्चर मिळालेलं आहे। आता या झाडाला रंग देण्यासाठी मी इथे ॲक्रेलिक कलर्स वापरतीये। तर आपल्या जो खोडाचा रंग असतो ब्राऊन, थोडासा ब्लॅक आणि ग्रीन, या 3 कलरचं कॉम्बिनेशन करून मी हे संपूर्ण झाड फांद्या कलर करून घेतल्या। आता पुढची स्टेप आहे म्हणजे या झाडाला पानं आणि फुलं लावण्याची। तर यासाठी मी इथे आर्टिफिशियल अशी फुलं आणि पानं घेतलेली आहेत आणि ती मी ग्लू गनच्या साहाय्याने एक एक करून या फांद्यांना चिटकवून घेतली आणि अशा प्रकारे आपलं एक सुंदरसं झाड तयार झालं। आता पाहूयात पुढची स्टेप। स्टेप नंबर 5, आता आपल्या झाडाला एक झोका बांधूयात। त्यासाठी मी इथे एक प्लायचा एक तुकडा घेतलेला आहे। इथे तुम्ही पाट पण घेऊ शकता। त्याला मी लेस आणि कलरफुल कापड लावून डेकोरेट केलेला आहे। त्याच्यानंतर झोक्याचा लुक येण्यासाठी इथे मी अशा मोत्यांच्या माळा घेतलेल्या आहेत आणि त्यावरती झाडाला अडकवून खाली पाटाला लावून घेतलेले आहेत। इथे या माळांच्या ऐवजी तुम्ही सुंदरशी लेस सुद्धा यूज करू शकता आणि अशा प्रकारे आपलं झोक्यावर बसलेल्या गणपती बाप्पांचं डेकोरेशन पूर्ण झालं। तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हे डेकोरेशन जर तुम्ही घरी बनवलं तर त्याचे फोटोज मला इंस्टाग्रामवरती नक्की शेअर करा, मला ते पाहायला खूप आवडतील।
आणि भेटूयात आपण असेच कमाल कमाल व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.